तर हे 2 फणस आहेत. तर एवढं गरं काढून झाल्यात. तर आज आपण कुठलीही रेसिपी बनवत नाही, तर आपल्या परड्यातल्या झाडाचा फणस आपण काढणार आहे आणि मस्तपैकी असा पिकलेला फणस आपण कापून आज खाणार आहे. मगाचपासून वास यायला लागला आहे झाडाजवळ पिकलेल्या फणसाचा, तर तोच काढून आपण त्याचा आज व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळं व्हिडिओचा पूर्णपणे आनंद घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय स्किप करू नका. आम्ही ही 3 माणसं आहे, 3 माणसं मिळून आज ह्या फणसाचा फडशा पाडणार आहे. तर चला दाखवतो फणस कसा काढतोय आणि खातोय. तर तो माणूस आज आपला वर फणस काढायला चढणार आहे आणि फणस आम्ही काढायला चालू केलं. तर झाड उंच असल्यामुळं थोडीशी शिडी लावली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला काही झाडावर चढता येत नाही सध्या. हे वर्ष आपलं असंच जाणार आणि झाडावर मस्त असं फणस आहेत आणि माझ्या अंदाजानं की ह्या दोन्हीपैकी एक फणस कुठला तर पिकलेला आहे. जवळपास 11 ते 12 फणस कच्चे काढून खराब झाले ते फेकल्यात. त्यामुळं बऱ्याच लोकांना फणस देतो म्हणून सांगितलेलं, त्यांना ते मिळालं नाही. कुठला पिकलाय बघ? हां, आवाज येतो ना? हां, 1 मिनटं, ते पोतं खाली सोड, चाकू देतो. तर हे जुगाड आम्ही केलेला आहे. ह्या जुगाडामुळं होतं आहे काय की ह्या जुगाडामुळं आम्हाला जास्त ताकद लावायची गरज नाही. मी असतो तर डायरेक्ट फणस घेऊन झाडावरनं खाली यायचं, पण आता आपल्याला नाही चढता येत. त्यामुळं अशा प्रकारचे जुगाड आपण तयार केले. थांबा, मी पलीकडे जातो. दोरी सोडवलं फणस आपले खाली आले. हां, शांत. फणस खाली आलेला आहे. तर आपलं हे जुगाड आणि आपलं हे फणस. तर दोन्हीही फणस पिकले होते आणि लागलीच हाताला तेल लावून आम्ही हा फणस कापायला घेतला. आज म्हटलं घरात कापायचं नाही, त्याच फणसाच्या झाडाखाली बसून कापायचं आणि मस्तपैकी गरं ताणून द्यायचं, हे प्लॅनिंग होतं. आणि गरं काढणार म्हटल्यानंतर आमचे चिरंजीव लगेच तयार असतात गरं खायला. आणि मित्रांनो, एकदम कापा फणस आहे आपला, प्युअर. त्यामुळं जबरदस्त गरा आहे, नाद खोळा टेस्ट. 10 वर्षानंतर या झाडाला फणस लावलेत आणि हे फणस जे लागलेत हे झाड मी स्वतः लावलं होतं. तर स्वतः लावलेल्या झाडाची फळं खाण्याला खूप नशीब लागतं. तर मस्त असा वास सुटलेला होता सगळीकडे आणि ह्या फणसाचा वास एवढा पसरतो की भूक नसलेल्या माणसाला सुद्धा भूक लागेल असा हा वास आहे. तर फणस खायला मिळत असेल तर खूप नशिबवान समजा, खूप चांगलं फळ आहे. आणि स्वतःच्या परड्यात शेतात ही झाडं लावत जावा, कारण विकत जे फणस मिळतात ते काय चव असेल याची गॅरंटी नाही. आणि सध्या खूप गंडवागंडवी चालू आहे आमच्या भागात, तरी भरपूर आहे. कापा फणस म्हणून बरका फणस, म्हणजे मला माहीत असतंय तरीसुद्धा मला गंडवलं. त्यामुळं आपण काय बाहेरचे फणस आणत नाही. तर ह्यावेळी नवीन पद्धतीनं मी हे जरा फणस कापायला चालू केलं होतं व्हिडिओमध्ये बघून. यानं काय होतं आहे की गरा अखंड निघतो, कापला की 2 तुकडं जास्तीत जास्त गऱ्यांचं होतं. पण हे असं कापल्यामुळं अखंड गरे खूप निघतात. आणि कधी एकदा काढीन आणि कधी एकदा खाईन झालतं. आणि हे गरं काढायला आम्ही चालू केलेलं आहे. तर असा गरा काढला की पहिला कधी तोंडात टाकेल असं होतं. आणि गरा खाल्यावर असलं मस्त वाटलं, जबरदस्त. कारण काय आहे, पिकत घालून खाल्लेला फणस आणि झाडावर पिकलेला फणस ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. झाडावर जर पिकलेला फणस तुम्हाला गावला तर नाद खोळा एकदम जबरदस्त. जसं ते आंब्याचं वगैरे पाखरखाना म्हणतात की नाही, तसा विषय आहे. म्हणजे एकदम नाद खोळा, म्हणजे विषयच वेगळा, सांगता येणार नाही असला विषय आहे.
तर आमच्या चिरंजीवांना कधी एकदा गरं खाईन झालं तर त्याला पण मी दिलं आणि वाघ्यान चालू केला फडशा पाडायला. मागं पुढं काय बघत नाही. फोकस करतो. आणि आमच्या वाघानं फणस खाला याचा अर्थ तो फणस चांगलाच आहे. त्यामुळे त्यांचं रेटिंग महत्त्वाचं आहे आणि त्यांचं रेटिंग आम्हाला मिळालेलं आहे, गोल्डन थम्स अप. तर असं एक एक करून दोन्ही फणसाचं घर आम्ही काढलं. घर जबरदस्त लागायला तो. यावर्षी भरपूर लोकांना मी फणस देतो म्हटलं होतो, पण त्यांना ह्यावेळी फणस मिळणार नाहीत. कारण काय की फणस पिकले 30 मे नंतर, त्यामुळे त्याच्या अगोदर काढलेले फणस सगळे खराब लागले, म्हणजे पिकलेच नाहीत. माझ्याकडनं चुकलं. आणि जो उन्हाचा तडाखा होता त्यामुळं सुद्धा जरासा लॉस झालेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की फणस मिळतील ज्यांना यावर्षी मिळाले नाहीत. आणि यावर्षी ज्यांना मी दिले त्यांना तर एवढं घर काढून झालं जरा मिळण्याची गॅरंटी कमी आहे. कारण आता राहिलेल्या लोकांना देणं. आणि हे घर बघा, एका फणसामध्ये नाद खोळा घर. घर आपल्याला मिळालेले आहे. नाद खोळा काम जबरदस्त.